आज आपण सोमनाथ सूर्यवंशीबद्दल माहिती घेणार आहोत. माझी अशी तुम्हाला नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण बघा. कारण पोलीस कोठडीत होणारा मृत्यू आणि पोलिसांच्या मारहाणीत होणारा मृत्यू यानंतर काय होतं आणि कायदा काय सांगतो हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला कळेल. हा व्हिडिओ सोमनाथ सूर्यवंशीबद्दल जरी असला तरी भविष्यात तुमचा मुलगा किंवा माझा मुलगा, तुमची मुलगी किंवा माझी मुलगी यांच्यावरती असा अत्याचार होऊ शकतो पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यामुळे हा कायदा जाणणं अतिशय गरजेचं आहे. तर मी म्हटल्याप्रमाणे हा सोमनाथ सूर्यवंशीबद्दल आहे. सोमनाथ सूर्यवंशी हा 35 वर्षाचा मुलगा परभणीला गेला होता आणि स्वतः LLBच्या 3ऱ्या वर्षाला असलेला हा मुलगा, ज्यांनी MA पूर्ण केलं आहे, ज्यांनी BEd पूर्ण केलं आहे, तो एका आंदोलनात उतरला. आंदोलनात उतरल्यानंतर पोलिसांनी त्याला उचलला आणि पोलीस कोठडीत टाकलं. हे सगळं झालं डिसेंबर 2024मध्ये आणि पोलीस कोठडीत नंतर त्याला न्यायालयीन कोठडीत नेलं आणि न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कसा झाला? मृत्यू झाल्यानंतर मॅजिस्ट्रेटनी एक अहवाल दिला. मॅजिस्ट्रेट हे नेहमी अहवाल देतात आणि मॅजिस्ट्रेट हे कोर्टाच्या अंतर्गत काम करतात. मॅजिस्ट्रेटने दिलेल्या अहवालात असं म्हटलं होतं की ज्या पोलीस स्टेशनमध्ये तो होता त्या पोलीस स्टेशनमधील 27 पोलिसांनी त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या शरीरभर जखमा होत्या आणि हा अहवाल मॅजिस्ट्रेटचा असूनही पुन्हा एक अहवाल घेण्यात आला आणि तो अहवाल मुंबईतील जे रुग्णालयाने दिला आणि मुंबईतील जे रुग्णालयाने असं सांगितलं की सोमनाथ सूर्यवंशी याला हृदयविकार होता आणि त्या हृदयविकारात त्याचा मृत्यू झाला. याचा अर्थ जे रुग्णालयाचा अहवाल जर ग्राह्य धरला तर सर्वच्या सर्व 27 पोलीस ज्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे ते 27 पोलीस निर्दोष होते. सोमनाथ सूर्यवंशी यांचे मातोश्री विजयाबाई ह्या मजदूर आहेत. रोज काम करायचं, रोज कमाई करायची आणि रोज खायचं असं त्यांचं जीवन सुरू आहे आणि अशा गरीब परिस्थितीत असूनही त्यांनी 2 मुलांना लहानाचं मोठं केलं आणि आज तीच माऊली आपल्या सोमनाथला न्याय मिळावा यासाठी लढते आहे. ही प्रकरण आज औरंगाबाद उच्च न्यायालयात सुरू आहे आणि हे पूर्ण प्रकरण काय आहे? मॅजिस्ट्रेटचा अहवाल ग्राह्य का धरला जात नाही? पोलीस त्यांना जो अहवाल योग्य वाटतो तो अहवाल घेतात आणि केसवरती केस पोलीस कोठडीच्या मृत्यूचा कसं क्लोज करतात याची सगळ्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. हे प्रकरण ज्यांनी धसास लावलेले आहे आणि जे या प्रकरणासाठी लढत आहेत ते डॉक्टर प्रकाश आंबेडकर याची आपण मुलाखत घेणार आहोत आणि या मुलाखतीत तुम्हाला हा सगळं जो कायदा आहे तो तुम्हाला जाणून घेता येईल. नमस्कार. नमस्कार. आपण आज मला वेळ दिलात प्रकाश आंबेडकरजी, याबद्दल प्रथम तुमचे धन्यवाद मानते नवाकाळकडून. तर ज्या तरुणांना विविध आंदोलनात किंवा विविध कारणांनी अटक करतात आणि पोलीस त्यांच्यावर अत्याचार करतात त्यांनाही एक लढण्याचं बळ मिळावं, त्यांनाही एक दिशा मिळावी यासाठी हा खटला खूप महत्त्वाचा आहे. तर आता हा खटला कुठपर्यंत आलाय आणि तुमची नेमकी मागणी काय? ते मी पहिल्यांदा असे त्याचं बॅकग्राऊंड देतो. म्हणजे कस्टोडियल डेथ म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये कोठडीमध्ये मारहाण होणं त्याच्यामध्ये मरणं हे मी गेले 15-20 वर्ष बघत आलेलो. त्याच्यापैकी बऱ्याच केसेस मी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला एका टप्प्यामध्ये घेऊन जाऊन त्याला सर हे करावं असं बऱ्याच वेळा प्रयत्न झाला. पण इनिशियल सपोर्ट मिळाला पण नंतर सगळेच पळून जायचे. त्याच्यामुळे असणारं ही कस्टोडियल डेथचा जो आहे तो कस्टोडियल डेथच्या लोकांना न्याय मिळत नाही हे मुळात. आता हा न्याय ज्या कुटुंबात मृत्यू होतो कस्टोडियल डेथ मध्ये ते कुटुंब नंतर पोलिसांना घाबरून पोलीस दलाला घाबरून घेऊन टाकतात. पोलिसांना घाबरून किंवा जसं आता सोमनाथ सूर्यवंशीच्या संदर्भातलं बाहेर पडलेलं आहे की त्याच्या आईला बोलवून आम्ही तुला 50 लाख देतो आणि 2 मुलांना लावून देतो सेटलमेंट या आमिषच्या ह्याच्या सेटलमेंटमध्ये ते होतात. मी इथे असणाऱ्या सोमनाथच्या आईचं कौतुक करेन की ती कुठल्याही पैशाला बळी पडली. मुख्यमंत्र्यांच्या पैशाला बळी पडली नाही, पोलिसांच्या ह्याला बळी पडली नाही आणि गरीब परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आणि ठामपणे आपल्या मुलाला न्यायासाठी ती लढते. ती लढत असल्यामुळे मला असणारं ह्या केसमध्ये याच्या पुढे कस्टोडियल डेथ होणार नाहीत याची दक्षता घेण्याची एक संधी मिळाली. बरोबर. आता कायद्यामध्ये
तरतूद आहे की एखादा कस्टोडियल डेथ झाला हा. तर त्या कस्टडीच्या ह्याच्यामध्ये जो मॅजिस्ट्रेट आहे हा. ज्याच्या ज्युरिडिक्शन मध्ये मृत्यू झालेला आहे हा. त्यांनी चौकशी करायची, हम्म. पूर्ण अहवाल करायचा. हम्म. त्यांनी अहवाल केल्यानंतर पुढे काय बरोबर. कायदा जे मॅजिस्ट्रेट चौकशी करतात ते म्हणजे फक्त कोणाला तरी बोलवून वगैरे चौकशी करतात? नाही त्यांना पूर्ण अधिकार दिलेला आहे डिटेल चौकशी करण्याचा कायद्याने. म्हणजे ते स्वतः जाऊन पोलिसांना हा विचारू शकतात, त्यांना पोलिसांना बोलवू समन्स करू शकतात. शकतात, सगळं करू शकतात, सगळे अधिकार. अच्छा. 196 BNSS जो आहे त्याच्यामध्ये त्याच्या अंतर्गत त्यांना आहे पूर्णपणे जबाबदारी बरं. तिथे. पण त्यांनी एकदा रिपोर्ट तयार केला की पुढे काय बरोबर. तेव्हा म्हणजे त्यांनी जो रिपोर्ट तयार केला त्याच्यावरून निर्णय नाही होत का? निर्णय होत नाही, कारण का कायदाच अपुरा आहे. कायदा मॅजिस्ट्रेटनी चौकशी करावी, त्याच्या सगळ्या फाइंडिंग्स नोंद कराव्यात आणि स्वतःच्या सहीदी कराव्यात, इथपर्यंतच आहे. बर. त्यांनी एकदा रिपोर्ट तयार केला की त्यांनी सबमिट कोणाला करायचं. बरोबर. ते लिहिलेलंच नाही. पण आता ह्या प्रकरणात मला जे काही माहिती आहे तसं त्यांचं पहिलं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर सूर्यवंशीचं दुसरं पोस्टमॉर्टम जे हॉस्पिटलने केलं. नाही, पोस्टमॉर्टम नाही केलं, सांगतो. त्यांचं एकच पोस्टमॉर्टम झालं. दुर्दैवाने आपल्या इथं जे पोस्टमॉर्टम होतं ते पोटाचं पोस्टमॉर्टम होतं. पोटाचं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर जे काही त्याच्यामध्ये आहे ते केमिकल पोस्टमॉर्टम आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. वेसिकराचं आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला असणार ज्याला म्हणतो विष दिलंय का, अमुक दिलंय का, तमुक दिलंय का, तमुक दिलंय का, ही आहे. आम्ही इथे जी अशी मागणी केली होती ती क्लिनिकल फॉरेन्सिक एक्झामिनेशन. म्हणजे काय असतं क्लिनिकल फॉरेन्सिक एक्झामिनेशन? म्हणजे आता समजा मार देऊन त्याला मारलेलं आहे असं धरून चालू आपण, त्याच्या पोटामध्ये काहीच निघणार नाही ना. बरोबर. ते त्याचे मसल्स, त्याचे सेल्स, त्याची हाडं आणि त्याचं स्किन, या सगळ्या याच्यावरती याची तपासणी झाली पाहिजे. याची तपासणी झाली. पण म्हणजे आतापर्यंत जेवढ्या पोलीस कोठडीत डेथ झाले असतील आतापर्यंत, तिकडे तुम्ही म्हणता तसं साधं पोस्टमॉर्टम केलं असेल, फक्त पोटाचं बघितलं असेल, आणि सोडून दिलं, मारहाणीचं नाही. पण पोस्टमॉर्टम करताना असं जखमा वगैरे दिसतात. तुम्हाला जरी जखमा दिसल्या नाही, म्हणजे आता सूर्यवंशीच्या बॉडीवरती मार्क्स होते पण जखमा नाही आहेत. पण त्याचे आतले सगळे सेल्स हे रप्चर झाले होते, त्याचे मसल्स हे सगळे फाटून गेले होते. पण ते त्या पहिल्या पोस्टमॉर्टम मध्ये एकच पोस्टमॉर्टम झालं, त्या सगळ्या पोस्टमॉर्टम मध्ये हे आलं. आणि म्हणून आम्ही म्हटलं की हे क्लिनिकल पोस्टमॉर्टम जे आहे हे मराठवाड्यामध्ये फक्त औरंगाबाद गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आहे. इतर कोणाकडे नाही. म्हणून ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल झालं, कॅमेऱ्याखाली झालं, त्याचं सगळं डॉक्टर्स एकमेकात बोलत होते, तेही सगळं रेकॉर्डिंग झाले, सगळं झालेलं आहे. आणि त्यांचं असणारं कॉज ऑफ डेथ जे आहे ड्यू टू सेल्स अँड मसल्स रप्चर याच्यामुळे आहे. पण मग तिथे जर एवढं डिटेलमध्ये झालं तर मग परत जे मध्ये सांगतो ना. आता ते झाल्यानंतर पोलीस त्याच्यामध्ये अडकले. बरोबर. त्याच्यामुळे SP-ने, परभणी SP यांनी स्वतःहून, कायदा त्याला अधिकार देत नाही, पोस्टमॉर्टमच्या संदर्भातलं सेकंड ओपिनियन घ्यायचं असेल तर कोर्टाला अर्ज करूनच तुम्ही घेऊ शकता, नाही तर नाही. जो पोस्टमॉर्टम झालेला आहे दॅट इज फायनल. त्यांनी असणारं JJ ला पाठवलं परस्पर कोर्टाची परवानगी न घेता. त्याच्या ओरिजिनल रिपोर्ट मध्ये जे आहे ते 50% ब्लॉकेड आहे असं एका ठिकाणी नमूद आहे. त्याला धरून JJच्या सगळ्या विद्वान डॉक्टरांनी त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याच्यात तो वारला असं दिलेलं आहे. अरे बापरे. त्याच्यामुळे त्यांची विद्वत्ता मी काढणार क्रॉसमध्ये. JJ हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जर कोर्टाची परवानगी न घेता SP डायरेक्ट मागतोय तर करायलाच नाही पाहिजे.
बरोबर ना? बरोबर, त्यांनी करायला नको पाहिजे होती. आणि तुम्हाला केलं. तुम्हाला असणारा एसपी इज नॉट दी अथॉरिटी. बरोबर. तुम्ही सिनियर आहात आणि तुमचं ओपिनियन तसं चालत नाही नाही. अनलेस आणि तुम्ही सेकंड पोस्टमॉर्टम केला असेल तर. त्यातून त्यांनी करून हा रिपोर्ट दिला. हा रिपोर्ट ब्लॉकेड आहे दिला. म्हणून. त्याच्यामुळे असणारा हार्ट अटॅक आहे म्हणून रिपोर्ट दिला. हं. तो कोर्टाने फक्त एवढंच म्हणले की त्याला रिझर्व करून ठेवून द्या कायद्यात कायद्यामध्ये. उल्लेख म्हणजे नाही. त्याचं ज्याला आपल्याला म्हणता येईल की पॉलिसी झाली, हं. पण त्या पॉलिसीचा फॉलोअप काय, अंमलबजावणी कशी नियम करायची? नियम जे केले पाहिजेत हं. ते नियम केलेले नाहीत. बर. तेव्हा आम्ही कोर्टापुढे असं गेलो हा. की आता नियम तयार करणं आहे. हा. नियम पॉलिसी झाल्यानंतर हं. नियम करण्याचे अधिकार मुळात गव्हर्नमेंटकडेच आहेत. हं. बरोबर. त्या ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट जर रिलक्टंट असेल करण्यामध्ये हा. तर हायकोर्टाला ते पॉवर आहेत, सुप्रीम कोर्टाला नाही. पण हायकोर्ट नियम करू शकतो. कारण का पॉवर ऑफ सुप्रिटेंडन्स, अच्छा. हा. हे पॉवर ऑफ सुप्रिटेंडन्स हे असणारा हायकोर्टाला आहे. अच्छा. पॉवर ऑफ सुप्रिटेंडंट हे सुप्रीम कोर्टाला नाही. शासन आतापर्यंत डॉज करते. हा. आणि त्याच्यामध्ये याचं कारण असं आहे की आपल्या इथे 2 एक्झिक्युटिव्ह आहेत. म्हणजे एक त्याची थोडक्यात म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर आमदार आहेत जे आमदार आहे. आमदार आणि मंत्रिमंडळ जे आहे ते पॉलिसी करतं. दुसरी लेवल आणि खालची जी आहेत पोलीस खातं, रेव्हेन्यू खातं वगैरे जे आहेत त्यांनी केलेल्या धोरणांचं अंमलबजावणी करत असतात. कोर्टाच्या नियमावलीमध्ये ही जी अंमलबजावणी करणारे जे आहेत त्यांना तुम्हाला पार्टी करावी लागते. अच्छा. तुम्हाला पॉलिसी डिसिजन वाल्यांना पार्टी करता येत नाही. कारण का पॉलिसी कुठली तरी करावी अशी कोर्ट डायरेक्शन देऊ शकत नाही. अच्छा. बर. हा, कोर्ट फक्त असताना पॉलिसी झाल्यानंतर ती अंमलबजावणी करू शकते आणि ती व्यवस्थित. म्हणून त्यांना बोलवतात तिथे असताना आहे. तेव्हा त्यांना वारंवार कोर्टाने सांगून की बाबा त्यांचं प्रत्येक वेळेस जे येत आहे की हे काम जे आहे हे अपुरं आहे, अजून शासनाने याच्यावरती धोरणात्मक निर्णयच घेतलेला नाही. अच्छा. आणि धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही तोपर्यंत आम्हाला असताना काहीच करता येत नाही. हे 3 वेळा झाल्यानंतर मग मी कोर्टाला एक नवीन अर्ज केला. आणि कोर्टाला एक नवीन अर्ज करत असताना की या खात्याचे जे मंत्री आहेत, म्हणजे प्रशासकीय पातळीवर होत नाही. प्रशासकीय पातळीवरती होत नाही. त्याच्यामुळे आता ह्या खात्याचे जे मंत्री आहेत, म्हणजे गृहमंत्री, या गृहमंत्र्यांना कोर्टामध्ये बोलवून येतात. नाही त्यांना यायचं असेल तर ते मग सरकारी वकिलांमार्फत सांगतील की आम्ही त्या नियमावली करतो आणि त्या नोटिफिकेशन करतो. त्यांनी नोटिफिकेशन केलं तर आमच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न संपला. आणि जस्टिस कोर्टाचा भाग असल्यामुळे अख्खी इन्क्वायरी जी आहे ती हायकोर्ट जजेसच्या निगराणीखाली झाली पाहिजे. निगराणीखाली झाली की खाली मग तिथे रोल संपला आणि मग रेग्युलर CRPC जो आहे आणि IPC जो आहे तो त्याला असताना लागू होईल. आणि मग एव्हिडन्स असेल पोलिसांच्या विरोधात तर ते दोषी धरल्या जातील. एव्हिडन्स नसेल तर ते दोषी धरल्या जाणार नाहीत. कोर्टाची इच्छा आहे की हे गव्हर्नमेंटनीच केलं पाहिजे. त्यांचे रिस्पॉन्सिबिलिटी सोडता कामा नये, ॲब्डिकेट करता कामा नये. ते त्यांनी केलं पाहिजे. कारण त्यांच्या लक्षात येत नाही की ॲब्डिकेशन ऑफ ड्युटीज म्हणजे उद्या सरकारने केलं नाही आणि कोर्टाने केलं नाही तर मुख्यमंत्र्यासकट बी सगळ्यांना जेलमध्ये टाकेल. कारण तुम्हाला निवडून दिलेलं आहे आणि तुम्हाला संविधानाने हे करण्याचा अधिकार दिलेला आहे. तो अधिकार तुम्ही बजावला नाही तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस तुम्ही फेस करा. आणि आतापर्यंत आपण पोलीस कोठडीचं असं कधी प्रकरण आलं म्हणजे
उघड झाला असं ना, की असा निर्णय येतो की आपण पोलीस स्टेशनमध्ये सगळ्या ह्याच्यात CCTV कॅमेरे लावायचे. हो आता ह्या ठिकाणी पण मला वाटतं CCTV कॅमेरे होते, पण एका खोलीत नव्हते, तिथे नेऊन त्याला मारहाण केली. त्यामुळे हे जे नेहमी उत्तर दिलं जातं की CCTV कॅमेरे, हे फार वरवरचं आणि उडतं उत्तर आहे. बेसिकली तुम्ही जसं सांगता तसं ते व्यवस्थित त्याच्यात आणि जोडलं आमचं म्हणणं पाहिजे. असं आहे की या केसमध्ये हं, सजा होईल की न होईल हा वेगळा भाग त्याच्यातला, हं. पण कस्टोडियल डेथ हं, याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रिडक्शन होईल. बरोबर. एक वचक राहणार ना. एक वचक कायदेशीर. राहणार म्हणजे 100% त्याच्यामध्ये असणारा पोलीस डिपार्टमेंटवरती प्रचंड मोठा वचक राहणार वचक राहणार. की आपण आता अटकू शकतो. हो. आता कसं आहे की इन्क्वायरी नसल्यामुळे हा. सी रिपोर्ट दाखल करायचा आणि मोकळा व्हायचा. म्हणजे सी रिपोर्ट म्हणजे एका आय जी समरी रिपोर्ट एका यांनी सरळ GRच काढला हा. की मॅजिस्ट्रेटचा रिपोर्ट बघायचा, तो वाचायचा, तो मागून घ्यायचा आणि त्याला धरून सी रिपोर्ट दाखल करा. ॲफिडेव्हिट दाखल केले आलाम GR बरोबर, आणि हे सी रिपोर्ट आहे तो पोलीस करतात. ते त्यामुळे पोलीसच करतात. म्हणजे क्लोजर आता रिपोर्ट आला तो ह्याच्यात जर करायचं झाला तर जे जे सांगितलं की त्याला बाबा त्याच्यावरतीच ते करून करतील. करून टाकतील. आणि नॉर्मली तसंच होत आलं. तसंच होत आलेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये. बदललं पाहिजे कधीतरी, खरंच बदललं पाहिजे. आणि एस्पेशली पोलीस, म्हणजे ज्यांनी प्रोटेक्शनसाठी जे पोलीस आहेत ते जर मिसयूज करतात तर त्यांना थांबवलंच पाहिजे. सर्वात जास्त पॉवर आहे त्यांच्या, पॉवर आहे त्यांच्या, आणि अब्यूज ऑफ पॉवर होतं कामा नये. एब्युस ऑफ पॉवर होता कामा नये. हम्म, तर ते पूर्ण करून घ्या. बरोबर. आणि कोर्टासमोर हजर झालं हम्म, तर कोर्ट एवढंच म्हणणार तुम्ही करणार आहात की नाही करणार आहात ह्याचं आम्हाला उत्तर द्या. उत्तर द्या. त्यांनी नाही म्हटलं तर कोर्ट मग करून मोकळं होऊन जाईल. पण हा खूप मोठा आणि प्रदीर्घ लढा आहे, आणि तुम्ही हा म्हणजे पेशन्स ठेवलाय ते ते लढण्याचा. कारण की शेवटी असं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला आणि असणारा सोमनाथच्या आईनी पण तुम्ही जसं म्हटलं, त्यांनी सो पण आम्ही ते म्हणजे आम्ही ठीक आहे, आम्ही तर चळवळीतली आहोत त्याच्यामुळे हो, असतात ते राहणार. हो. आता ती लेमन आहे, सामान्य सामान्य कुटुंबातला आहे, दर दिवशी काम करून आपला असणारा पोटनिवारा करणं अच्छा, असं आहे. बरोबर. तिने हम्म, या सगळ्या आमिषाला फुटकारून हो, मुलाच्या न्यायासाठी साठी. बरोबर. ती तारीख असली की औरंगाबादला असते. हो ना. हा. औरंगाबाद हायकोर्टमध्ये चालते. औरंगाबाद हायकोर्टामध्ये आहे सध्या. पण त्यांच्यामुळे आता त्याच्यामुळे पुढे आम्ही अशा घटना आम्ही असं घडायचं म्हणतो कमी की होईल. त्याच्यामुळे कस्टोडियल डेथ हम्म, ह्याला बरोबर. आळा बसायला लागलेला आहे. हम्म, आणि एकदा का ती प्रक्रिया पूर्ण झाली हा, तर अजून त्याच्यामध्ये आळा बसायला सुरुवात होईल. बरोबर. खरंय. म्हणजे आपण आता यामार्फत, तुम्ही आता जे काही सांगितलं त्यामार्फत, मला वाटतं आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, जे आता गृहमंत्री पण आहेत, तर त्यांना मी अक्षरशः विनंती करते की हे कस्टोडियल डेथ थांबले पाहिजेत. आणि हे आता जवळजवळ सर्व तुमच्या हातात आहे. तुम्हाला फक्त ते नियम करायचे आहेत, आणि कस्टोडियल डेथ म्हणजे अब्यूज ऑफ पॉवर बाय द पोलीस हे थांबवायचं आहे. आणि मला अगदी खात्री आहे की देवेंद्र फडणवीस याच्यात लक्ष घालतील आणि हा जो अन्याय होतोय कस्टोडियल डेथचा तो थांबवतील. तुमचे खूप धन्यवाद. तुम्ही वेळ दिलात आणि अतिशय चांगल्या रीतीने आम्हाला समजावून सांगितलं ते काय प्रकारे. आणि या कस्टोडियल डेथचा हा नियम होऊ दे, आणि ह्या पुढे ह्या अशा घटना होऊ नयेत अशी माझी खूप इच्छा आहे. धन्यवाद.